प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 11 ऑगस्टचा महा एपिसोड बघत आहात तुम्ही। अतिशय जबरदस्त भाग आहे प्रेक्षकांनो आज। प्रेक्षकांनो, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका। सुरुवातीला आपण बघतोय आबा अद्वैतला विचारत असतात, काय रे अद्वैत, काय ठरवलंयस तू, कुठपर्यंत काम आलंय, स्वामीनाथनने जे डील दिलं ते झालं होतं का? आता हा अद्वैत म्हणतो, बोलणं सुरू आहे आबा, काहीतरी मार्ग काढावा लागेल। आबा म्हणतात, अरे काहीतरी मार्ग काढावा लागेल असं बोलून कसं चालेल, अंधारात तीर चालवू नकोस अद्वैत। अरे तू किती आतापर्यंत व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल केल्यात, आता एवढं डळमळीत का झालायस बाबा? आता तुझ्याकडे नियोजन नाही, पर्याय नाही, असं करून कसं चालेल? केवढा मोठा प्रोजेक्ट आहे तो। आता कला अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत कलाकडे। अद्वैत म्हणतो, आबा मी नवीन डिझायनर बघितलीये, कळवेल असं म्हणाली। आता ही सरोज मध्ये पडते प्रेक्षकांनो आणि खूप अपमान करते। आता बघा प्रेक्षकांनो, सरोजने डायरेक्ट अपमान केलाय आबांचा। काय झालं ते बघा। सरोज म्हणते, काही लोकांनी खोटेपणा केलाय ना, म्हणून ही परिस्थिती आपल्यावर आज ओढावली आहे आबा। आणि अद्वैत त्याच्या कामामध्ये अगदी परफेक्ट आहे। आणि प्रोजेक्ट विषयी म्हणत असाल तर अजूनही आपल्या हातामध्ये प्रोजेक्ट आहे आणि माझी खात्री आहे अद्वैतवर, शेवटच्या क्षणी पण तो नक्कीच बाजी मारू शकतो। आणि एवढ्या प्रयत्नानंतर आणलेला प्रोजेक्ट माझा अद्वैत असाच हातून जाऊ देणार नाही। माझ्या अद्वैतवर पूर्ण विश्वास आहे। आबा मला जरा तुम्हाला काही विचारायचं होतं, मी जरा स्पष्टच विचारू का? आबा म्हणतात, हो सरोज विचार ना, कोणती गोष्ट स्पष्टपणे बोललेलीच बरी। आता सरोज म्हणते, आबा या सगळ्याच गोष्टींमध्ये तुमचा हस्तक्षेप नाहीये ना? नाही, स्वामीनाथनचं आणि तुमचं थेट काही बोलणं तर होत नाहीये ना? म्हणजे तुम्ही त्यांना काही सजेशन देताय, तुमच्या इच्छा बोलून दाखवताय, असं तर काही नाहीये ना? आता रोहिणी मनात विचार करते, वा सरोज वहिनी, कालच मी या गोष्टी तुझ्या मनात भरवल्या ना। अगं त्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहे याची शहानिशा न करता तू डायरेक्ट डॅडला बोलतीये। काय सरोज वहिनी, एवढ्या वेळेला मी तुला तोंडावर पाडलंय, पण अद्वैतचा विषय आला की तुझी विचार करण्याची क्षमताच खुंटून जाते। अद्वैत ही तुझ्या विचारांची चाबी आहे, फक्त चाबी द्यायचा प्रश्न आहे, म्हणजे मी मला हवं तसं तुला वागवून घेईल। असो, बघितलं ना प्रेक्षकांनो कसे असतात लोक ते। तर आबा म्हणतात, काय ग सरोज, तुला म्हणायचं काय आहे? सरोज म्हणते, अद्वैतचं जेव्हापासनं लग्न झालं ना आबा, तेव्हापासनं आपल्या घरात हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत। ही मुलगी जेव्हापासनं घरात आली आहे ना, तेव्हापासनं हे सगळं सुरू झालंय। पण ही मुलगी कायम तुम्हालाच घोळात घेते, कारण या मुलीने काहीही केलं ना तरी तुम्ही तिची ढाल बनून उभे राहता। अजून स्पष्ट सांगायला झालं ना आबा, तर जेवढी मी ह्या मुलीला दूर करते तेवढं तुम्ही तिला जवळ करता। जेवढी मला ही मुलगी आवडत नाही ना, तेवढाच तुम्हाला या मुलीचा पुळका आहे। ही दोन्ही टोकं जोडली तर काय म्हणायचंय मला हे तुम्हाला कळलंच असेल आबा। जर तुम्ही स्वतः त्या स्वामीनाथनकडे हिच्यासाठी शब्द टाकला असेल ना, तर मग काही म्हणायची गरजच नाहीये। आणि प्रेक्षकांनो, त्यावर आबांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय। आबाजी म्हणतात की अगं सरोज, एवढा मोठा बिझनेसमॅन असलेला तो स्वामीनाथन केवळ कोणी शब्द देतंय म्हणून काम करेल का आपल्या सोबत? आता ते माझा आदर करतात, मी पण त्यांचा आदरच करतो, पण अशा गोष्टी आणि व्यवसाय एकत्र करायचा नसतो हे त्यांना पण ठाव आहे, मला पण ठाव आहे। आणि लक्षात ठेव सरोज, वशिले लावून फक्त काम चलाऊपणा दाखवता येतो, चोखंदळपणे काम केलेलं काम हेच व्यवस्थित असतं। स्वामीनाथन हा कुठल्याही प्रभावाखाली येणारा माणूस नाहीये, म्हणून एवढा यशस्वी आहे तो आज त्याच्या उद्योगामध्ये। सरोज म्हणते, पण अद्वैतने काढलेली डिझाईन्स काय एवढी टाकाऊ होती का आबा? केवढी नावं ठेवली त्याने, सतत आपलं ती जुनी डिझायनर पाहिजे असंच म्हणत होता। म्हणून मला असं वाटलं की तुम्ही कदाचित हिचं कौतुक केलं असेल त्यांच्याकडे। त्याच्यावरनं मला असं वाटलं की त्यांना वाटलं असेल हिला काम द्यावं, त्या मॉडेलिंगचं प्रोजेक्ट दिलं होतं हिला, त्या तसंच काहीतरी। आबा थोडेसे हसतात आणि म्हणतात, अगं सरोज, तू दोन्ही गोष्टीमध्ये गल्लत करतेय। अगं ते मॉडेलिंग बिल्डिंग समजलं, आज एक आहे तर उद्या कोणीतरी दुसरं उभं राहतं, हे सगळं तात्पुरतं असतं ग। तू दोन्ही गोष्टीमध्ये गल्लत करतेयस। त्या स्वामीनाथनला कलेची जाणीव आहे म्हणून त्यांनी ही डिझाईन निवडली आहे, त्या कलेमागे ही कला आहे हे त्यांना माहिती पण नसेल। ह्या असल्या गोष्टी मनातून काढून टाक। या सगळ्या कामामध्ये कलाने सहभाग घ्यावा ही आपली नाही, अंबाबाईचीच इच्छा आहे, हे ठरवणारी फक्त अंबाबाई आहे। आजोबा आता एवढं बोलून तिथून उठून जात आहेत आणि मग आजोबा गेल्यानंतर अद्वैत पण तिथून उठून जातो आणि जाता जाता अंजुला म्हणतो, माझं शेक पाठवून दे रूम मध्ये। प्रेक्षकांनो, इतकी अप्रतिम मालिका आहे ना ही, मालिकेचे प्रत्येक संवाद इतक्या सुरेख पद्धतीने लिहिलेले की हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम। मी दिलेला रिव्ह्यू आवडतच असेल तर एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।
आता अद्वैत आणि कला मधला संवाद इतका छान दाखवलाय ना त्यांनी, आता बघत राहा. कला अद्वैतचा शेक घेऊन रूम मध्ये जाते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, कला तो शेक देऊन निघून जात असते तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं खरे, तू काय ठरवलंय सांग ना मला. कला स्माइल करते त्याच्याकडे बघून. अद्वैत म्हणतो, हसायला काय झालंय तुला, अगं बोल ना काय चाललंय काय तुझं, अरे आता तू सिरियस का झालीस. कला म्हणते, अरे चांदेकर, अरे कहर माणूस आहेस रे तू. काय रे चांदेकर, आता हसत होते तर मला म्हणालास हसतीयस का, आणि आता शांत बसले तर मग म्हणतोयस गंभीर का झालीये. अरे काय तुझ्या हातात माझं रिमोट कंट्रोल आहे का, बटन दाबलं की खरे हसली, खरे थांब म्हणले की थांबली, काय चाललंय तुझं. आता अद्वैत म्हणतो, तुझे सगळे टोमणे कळतात मला, तुला समजत नाहीये का काय परिस्थिती आहे सध्या, माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये ना, माझ्याकडे नवीन डिझायनरचा प्लॅन नाहीये, केपेबल डिझायनर नाहीये, मी तिच्याकडनं डिझाईन्स करून घेऊ. अगं त्या स्वामीनाथनला काय दाखवू मी, सांग बरं तू. काय आहे खरे, इतकं स्पष्ट बोलतोय तर कळत नाहीये का तुला, आता का हसतीयस तू. कला म्हणते, चांदेकर अरे केवढी मोठी गोष्ट केली आहेस तू आयुष्यात, आता एवढा स्पष्ट बोललायस तू. अरे जोक वाटला मला म्हणून हसले मी. आता अद्वैत म्हणतो, तू मुद्दामून करतेस का खरे, हे बघ ही डील माझ्यासाठी खूप महत्वाची नाहीये, मला जर ही डील नाही मिळाली ना तर आबांवर असलेला विश्वास, आईला असलेली खात्री, चांदेकरांचं एवढं मोठं नाव, या डील मधून मिळणारं सगळं नावलौकिक हे मिळणार आहे तुझ्यामुळे, हे तुला कळतंय, पण मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायला वागतेस ना अशी. कला म्हणते, थांब जरा अद्वैत. आता तिने कपाटातनं ते डिझाईन्स काढलेत जे तिने ऑलरेडी तयार ठेवले होते. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की कला ऑलरेडी तिचे सगळे डिझाईन्स तयार ठेवेल. आता अद्वैत ते पेपर घेतो आणि म्हणतो, हे कशाला देतेस पेपर, ही परिस्थिती काय आहे, तुझं चाललंय काय. आता ते पेपर तो खाली टाकून देतो. कला म्हणते, काय आहे ना अद्वैत, काय ना संधी आपल्या जवळ असली तरी लांब दूरवर जाऊन बसतो आपण, जरा माणसाने आजूबाजूला बघावं ना. आता अद्वैत म्हणतो, झाला का तुझा शिकवणीचा वर्ग सुरू. कला म्हणते, अरे बाबा ते पेपर खाली टाकायच्या आधी बघायचं असतं त्याच्यामध्ये काय आहे काय नाही, नुसती बडबड चालू आहे तुझी. आता पाहिले बाबा याने सगळे पेपर आणि मग त्याच्यावर कलाने काढलेले सुंदर आणि अप्रतिम डिझाईन्स असतात. अद्वैत म्हणतो, ही डिझाईन तू केलीस ना. आता कला म्हणते, हो ह्या सगळ्या डिझाईन्स मी नवीन ब्रीफ प्रमाणेच बनवलेल्या आहेत. अद्वैत म्हणतो, यू मीन ही फायनल डिझाईन आहे ना जी आपल्याला प्रेझेंट करायची आहे, पण ही कधी डिझाईन्स केली आहेस तू. कला म्हणते, तुला आठवतं तू मला काय म्हणालास की मी अद्वैत चांदेकर मी काहीही करू शकतो, तेव्हाच. अद्वैत म्हणतो, तेव्हाच का तुला करावीशी वाटली ही डिझाईन्स. कला म्हणते, अरे तू काहीही करू शकतोस असं जेव्हा तू डिक्लेअर केलं होतंस ना तेव्हा मला तर इतका कॉन्फिडन्स आला होता तुझ्यावर की काय सांगू, मला विश्वास होता की तू काहीही करू शकतो, म्हणून मी ह्या डिझाईन्स बनवल्या होत्या ह्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी. बरं आता हिने बनवल्या ना डिझाईन, हा तरी सुद्धा तिला उलट काय बोलतो बघा प्रेक्षकांनो. अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला डिझाईन्स बनवता येत नाही. खरे तू हे काय ठरवून मोकळी झालीस का, तू काय स्वतःलाच शाणी समजतेस का, बाकीचे काय तुला मूर्ख वाटतात का. अरे देवा, आता या बाईनं काय डोकं फोडायचं काय याच्या पुढे. कला म्हणते, कसलायस रे चांदेकर, अरे आत्ता थोड्या वेळापूर्वी आपल्यासाठी आपण असं बोलत होतास ना, अचानक आता तुझं माझं सुरू झालंय का. आता अद्वैत म्हणतो, नाही असं काही नाही आहे. आता कला त्या डिझाईन्स त्याच्या हातातनं हिसकावून घेते आणि म्हणते, असं नाहीये का, मग कसं आहे सांग बरं. अद्वैत म्हणतो, नाही मी केलेल्या डिझाईन्स तर छानच होत्या, काही एवढ्या वाईट नव्हत्या, मिस्टर स्वामीनाथननी त्या रिजेक्टच केल्या असत्या डिझाईन, असं काही नाहीये. कला म्हणते, म्हणजे बाहेरच्यांनी कोणी काही सांगितलं असतं तर चाललं असतं, पण त्या डिझाईन जेव्हा रिजेक्ट झाल्या ना तेव्हा मी तिथेच होते चांदेकर. अद्वैत म्हणतो, ठीक आहे बाई, खरे तुझंच खरं, आणि इकडे त्या डिझाईन्स. आता ही कला म्हणते, नाही जोपर्यंत तू मला मनमोकळेपणाने छान हसून बोलत नाहीस तोपर्यंत मी काही तुला ह्या डिझाईन्स देणार नाही. अद्वैत म्हणतो, अरे ही काय मस्करी, आता तू माझ्यासाठी बनवल्यात ना त्या डिझाईन्स, मग त्या डिझाईन्स माझ्या आहेत, दे मला इकडे, का देत नाहीयेस तू, नाटकं का करतेस तू आता. आता कला म्हणते, नाटकं, ही सगळी नाटकं वाटतात का तुला, आता तर मी तुला देणारच नाही डिझाईन. कला त्या डिझाईन्स घेऊन खाली जात असते. मग आता अद्वैत तिच्या पुढे येतो आणि म्हणतो, खरे 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 थांब जरा बरं 2 मिनिटं, हे बघ ती सगळी डिझाईन्स मला देशील का, तू त्या माझ्यासाठी बनवल्यास ना, दे बरं मला डिझाईन्स, असं म्हणून तो गोड हसतो. आता कला म्हणते, वा गुड जॉब, आणि चांदेकर हसताना ना खूप छान दिसतोस ना तू, असंच हसत जा नेहमी नेहमी. अद्वैत तिला म्हणतो, थँक्यू, आय ट्राय, मी प्रयत्न करेल, तू बनवलेल्या या डिझाईन्स माझ्या या प्रोजेक्टसाठी उपयोगी ठरल्यात आणि बाकीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा उपयोगी ठरणारच. आता कला म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे हीच डिझाईन्स नाही
इथून पुढे आपल्या कंपनीची ऑफिशियल डिझायनर म्हणून तू काम करायला सुरुवात करू शकतेस. अरे बापरे, आता कोलाला तर विश्वासच बसेना. ती तिचे कान नीट करत असते आणि म्हणत असते, काय काय बोलतोयस, परत बोल ना प्लीज. अद्वैत म्हणतो, मी म्हणालो की चांदेकर ज्वेलर्ससाठी तू डिझाईन बनवायला सुरुवात करू शकतेस. तू आता ऑफिशियली चांदेकरांची डिझायनर होणार आहेस. आता हे ऐकून कलाच्या आनंदाला पारावार नाहीये. जबरदस्त झालं की नाही आज. आता काजल आणि सोहमचा सीन बघा थोड्या वेळ. प्रेक्षकांनो, आवडतोय ना तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला? मग मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते. आता हा सोहम म्हणत असतो, तुझ्या मालकाशी बोलून घे काजल, ते जर हो म्हणाले तर आपण इथे लावूयात आपलं एक्झिबिशन. आता काजू तिच्या मालकाला फार भारी समजवते, बॉस गुड मॉर्निंग. सोहम तिथनं बघत असतो सगळं. आता काजू म्हणते, मला इम्पॉर्टंट बोलायचंय बॉस तुमच्याशी. आता तिचा मालक म्हणतो, काय बोलायचंय? काजू म्हणते, आपल्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. ते मालक म्हणतात, अगं बोल लवकर. काजू म्हणते, अरे बॉस, आपल्याकडे असे छान छान कस्टमर येतात ना, आपल्या कॅफेमध्ये आपण पेंटिंगचं एक्झिबिशन लावलं तर इकडचं वातावरण हॅपनिंग होईल ना अजून. कशी वाटते तुम्हाला आयडिया? तिचा मालक म्हणतो, अगं पण असा आर्टिस्ट तयार झाला पाहिजे. कुठलाही आर्टिस्ट असं कॅफेमध्ये कशाला एक्झिबिशन लावल? काजू म्हणते, अरे काहीच प्रॉब्लेम नाही बॉस, आपल्याकडे आर्टिस्ट पेंटर सगळं रेडी आहे. आपल्या जवळचा मित्र आहे, तो कमाल पेंटर आहे. आता ते मालक म्हणतात, म्हणजे ऑलरेडी तुझं बोलणं झालेलं दिसतंय. काजू म्हणते, हा एवढी हुशार मी आहेच. आता ते मालक म्हणतात, पण मला त्याच्याशी बोलावं लागेल ना, तो असं कसं हो म्हणेल? काजू म्हणते, अरे आत्ता बोला, आपण सोबत घेऊन आलोय त्याला. आता काजू आवाज देते सोहमला, मित्रा इकडे ये, आणि त्या मालकाशी त्याची ओळख करून देते. आता ते म्हणतात, बोला काय कल्पना आहे तुमच्याकडे? मग सोहम म्हणतो, सर माझ्याकडे ना एक छान कल्पना आहे. सोहम म्हणतो की माझ्याकडे छान पेंटिंग आहेत आणि लोकांना पेंटिंग्स बघायला फार आवडतं आणि सहसा लोक ना एक्झिबिशनकडे वळत नाहीत. त्यामुळे जर आपण तुमच्या कॅफेमध्ये एक्झिबिशन लावलं ना तर लोकांना पेंटिंग्स बघायला पण आवडेल आणि तुमची एक कॅफे आहे ना त्याला एक वेगळीच प्रसिद्धी मिळेल. लोकांना आवडत्या कॅन्टीनमध्ये बघता येतील पेंटिंग्स आणि मला त्या विकता पण येतील. मालक म्हणतो, माझा काय फायदा? आता सोहम म्हणतो, तुमच्या कॅफेला एक आयडेंटिटी मिळेल ना की इथे पेंटिंग्स बघायला मिळतात. आणि दुसरं म्हणजे मी इकडे जेव्हा जेव्हा पेंटिंगचं एक्झिबिशन लावेल तेव्हा मी तुम्हाला अर्ध कमिशन देईन. तुमच्या कॅफेमध्ये वेगवेगळ्या ऑफर असतात त्या मी लोकांना सांगेल, तुमच्या डिशेस बद्दल सांगेल. आता या मालकाला ते पटलंय. आता काजू म्हणते, बघा कसला भन्नाट आहे ना आपला मित्र, हा पेंटर असल्यामुळे मस्त रंगवून सांगतो गोष्टी. सोहम म्हणतो, 100% तुमचे कस्टमर वाढतील. आणि सर, जसं कमिशन देतात तुम्ही इतर स्टाफला तसं त्यात तुम्हाला फायदाच होणार आहे. आता ते मालक म्हणतात, बरं ठीक आहे, आपण बघूया, तुमचं एक्झिबिशन पहिल्यांदा लावू आणि काय प्रॉफिट होतो ते बघूया. मग तुमची जागा फिक्स होईल जर चांगलंच झालं तर, आणि नाही झालं तर मग तुम्हाला दुसरीकडे जागा शोधावी लागेल. आता सोहम म्हणतो, ठीक आहे चालेल, आपली डील डन झाली आहे. काजू आता थँक्यू म्हणते तिच्या बॉसला. आपण आता प्रेक्षकांनो बघा, म्हणजे या सरोजला काही कला ऑफिसमध्ये यायला हवी नकोय. आपल्या सगळ्यांना माहीतच होतं हा धिंगाणा होणार आहे, पण आता काय झालंय बघा पुढच्या सीनमध्ये. अद्वैत निघालेला असतो ऑफिसमध्ये, कलाला मागत असतो, रुमाल दे, माझं वॉयलेट दे, माझी घड्याळ दे. आता कला त्याच्याकडे अशी बघत असते. अद्वैत म्हणतो, काय झालं? कला म्हणते, तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? अद्वैत म्हणतो, नाही का? आता कला म्हणते, ठीक आहे राहू देत मग. आता अद्वैत म्हणतो, अगं हो मला बोलायचंय तुझ्याशी. कला म्हणते, वाटलंच मला. अद्वैत म्हणतो, तुला कसं कळलं? कला म्हणते, अरे नुसतं बोलण्यावरनं नाही पण माणसाच्या आविर्भावांवरनं पण कळतं ना की काय आहे काय नाही. माणूस वाचता येणं ही एक कला आहे. आता अद्वैत म्हणतो, म्हणूनच मी तुला यासाठी अति आगाऊ म्हणतो. आता कला म्हणते, याला अति आगाऊपणा नाही म्हणत, याला अति हुशारी म्हणते. अद्वैत म्हणतो, म्हणजे तू तुझ्या तोंडाने कबूल करतेस ना की तू अति हुशार आहेस म्हणून? कला म्हणते, झालं का बाबा तुझं, बोल ना काय बोलायचंय ते. आता अद्वैत म्हणतो, ऍक्च्युली तू आता हे सगळं घरच्यांना सांगायला हवं. म्हणजे स्वामीनाथनना जी डिझाईन्स हव्या आहेत ती तू केल्यात, म्हणजे आमच्या कंपनीमध्ये तू आता ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणार आहेस, हे सगळं घरी सांगायला हवं ना. आता कला म्हणते, अर्थात सांगायलाच हवं बाबा, नाहीतर तुझ्या घरच्यांना वाटेल की मी अंधारात ठेवलंय आणि माझ्यावर वाटेल तसे आरोप करतील ते, आणि प्रत्येक वेळेला ते आरोप चुकीचे आहेत आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करायचा कंटाळा आलाय मला आता चांदेकर. आता अद्वैत म्हणतो, म्हणूनच मी एक सोल्युशन काढलंय. तू एक काम कर, तू आता खाली जा आणि सगळ्यांच्या समोर जाऊन सांग की ही जी डिझाईन्स आहेत ही तू केलेत आणि चांदेकर ज्वेलरमध्ये तू आता डिझायनर म्हणून काम करणार आहेस.
कला म्हणते अच्छा हे सगळं मी जाऊन सांगू का खाली? अद्वैत म्हणतो नाही, ऍक्च्युली हे पण सांग की आज जी डिझाईन आपण प्रेझेंट करणार आहे ती तू केली आहेस, नाही म्हणजे करणार आहेस असं सांग किंवा करतेस प्रेझेंट असं सांग. आता कला म्हणते म्हणजे सगळ्यांना मी एकटीने तोंड द्यायचं आणि मी तुला डिझाईन पण द्यायची असंच काहीतरी आहे ना? अद्वैत म्हणतो थांब, नाही एक काम कर, तू आबांना सांग, नाहीतर एक काम कर मी खाली जातो मग तू गेल्यावर सांग. अद्वैत आता तिथून पळ काढायचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो, कारण त्याला तोफेच्या तोंडी जायचं नाहीये. आता ही कला त्याला थांबवते आणि म्हणते ए चांदेकर थांब, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? एवढं सगळं झाल्यावर मी तुझ्या घरच्यांना जाऊन सांगायचं आणि मग तुझे घरचे काय टाळ्या वाजून माझ्या निर्णयाचं स्वागत करतील असं काही आहे का? आता अद्वैत म्हणतो किती ड्रामा करतेस, साधं तर जाऊन सांगायचंय, इतकं काही कठीण नाहीये ते. आता कला म्हणते हा मला कळतंय ना, खाली सांगितल्यानंतर काही लोक सोडले तर इतर लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे कळते ना तुला, म्हणून तू पळ काढतोयस ना. आता अद्वैत म्हणतो नाही काही जणांना नाही पटणार कदाचित. अगं पण कोण आहेस तू? तू खरेस ना? अगं तू कुठलीही गोष्ट पटवून देतेस की सगळ्यांना, मग हे सुद्धा पटवून दे. कला म्हणते मी काही कोणाला पटवून देत नाही की माझं बरोबर आहे, माझं बरोबर असलं की लोकांना ते आपोआप पटतं. अद्वैत म्हणतो तुला काम करायचं आहे ना, मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? आता नेहमी तर आबांच्या पुढे पुढे करतेस, इतकं सांगायला काय झालं तुला? कला म्हणते मी काही आबांच्या पुढे पुढे करत नाही, मी फक्त स्पष्ट बोलत असते आजोबांशी आणि मुळात म्हणजे ते माझं ऐकून घेतात. अद्वैत म्हणतो हो ना, मग जा जाऊन सांग नेमकं काय येते. कला म्हणते ए चांदेकर तू विसरतोयस का, तू अपॉइंट केलेस मला या पोझिशनवर, जे काही सांगायचं ते तुला सांगायचंय मला नाही. आणि कितीही उंदीर त्याच्या बिळाचा राजा असला ना तरी बाहेर गेल्यावर त्याची पळापळच होते. आता अद्वैत म्हणतो ए तू मला उंदीर म्हणालीस का? कला म्हणते ए बाबा मी तुला उंदीर वगैरे नाही म्हणते, मी उदाहरण देतेय, उगाच तू विषय नको वाढवूस, तुझी हिंमत होत नाहीये घरच्यांना सांगायची म्हणून तू घाबरतोयस. अद्वैत म्हणतो मी काही घाबरत नाहीये. कला म्हणते हे बघ चांदेकर तुझा निर्णय ना तो तुला सांगावाच लागेल. आता तू सांगितलंस ना की ही डिझाईन तू करणार आहेस, यापुढे तूच काम कर अगदी तसं सरळ सरळ जाऊन तुला घरच्यांना सांगायचंय, जा जा बरं सांग. आता अद्वैत म्हणतो तू इतकं सगळं बडबडतेस म्हणजे तुझा काहीतरी प्लॅन शिजतोय ना डोक्यामध्ये. कला म्हणते अरे बाबा तू वेडायस का, कसला प्लॅन, काय प्लॅन? आता तू ओरडून सांगत होतास ना मला की कला हे काम कर, तसंच तू खाली जाऊन सांग ना बाबा आणि ऐक ए बाबा हे सगळं निर्णय तुझा आहे हे स्पष्टपणे सांग घरच्यांना, मी तुझ्यावर जबरदस्ती केली असं सांगू नको. उगीच गैरसमज निर्माण करण्यामध्ये जेवढी शक्ती वाया जाईल ना तुझी, तेवढी शक्ती काम करण्यात जास्ती वाया जाईल. आता अद्वैत म्हणतो बरं बरं कळलं मला, शहाणपणा नको करू, माझ्यासोबत चल. प्रेक्षकांनो अर्थातच तुम्हाला कळलं असेल की सरोजची काय रिएक्शन असणार आहे कला डिझायनर म्हणून येणारे चांदेकरांच्या ज्वेलर्सच्या पिढीमध्ये. आता बघा काय होतं खाली गेल्यावर. आबा आणि सरोज काहीतरी काम करत असतात, तेवढ्यात आता अद्वैत तिथे जातो. अद्वैत आता आबाला म्हणतो आबा मी निघतो हा ऑफिसला. आता आबांनीच विषय काढलाय बघा, याने पठ्ठ्याने पळ काढलेला असतो. आता आबा म्हणतात अरे अद्वैत काय ठरवले, त्या स्वामीनाथनला डिझाईन द्यायची ना तुला संध्याकाळपर्यंत, स्वामीनाथन नाराज होतील असं काही व्हायला नको. आता अद्वैत म्हणतो आबा ते मला कल्पना आहे ऍक्च्युली या सगळ्याची, म्हणूनच मी आता हे तो जरा हडबडतच बोलतो आणि मग म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला आईला ऍक्च्युली सांगणारच होतो सगळ्यांना, आज आपण डिझाईन दाखवणार आहोत संध्याकाळी. सगळेजण अद्वैतकडे बघतायत. आबा म्हणतात अरे पण त्यांना, आता अद्वैत डायरेक्ट सांगतो बाबा आबा आजची डिझायनर खरेच आहे, तिने ऑलरेडी डिझाईन्स बनवल्यात, मिस्टर स्वामीनाथनना हव्यात ना अगदी तशाच डिझाईन तिने बनवल्यात. हे ऐकल्यानंतर राहुल, रोहिणी आणि सरोज तर उठून उभी राहते आणि म्हणते काय इतक्या वेळ तू जो पर्याय शोधत होतास अद्वैत, तो पर्याय हाय? एक मिनिट अद्वैत, हे बघ तू तोंड वर करून सगळ्यांना असं कसं सांगू शकतोस रे की ही बनवणार आहे डिझाईन? अद्वैत म्हणतो आई असं काय करतेस ग, अगं आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, वेगळं काही करायची आपण रिस्क नाही घेऊ शकत ग आई. आणि हे बघ सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामीनाथनना ज्या डिझाईन्स हव्यात ना त्या डिझाईन फक्त आणि फक्त खरे बनवू शकते. आता सरोज चिडते आणि म्हणते या जगामध्ये काय एकमेव डिझायनर फक्त हीच राहिली आहे का? अद्वैत म्हणतो आई तूच सांग ना आपण आता काय करू शकतो ऐन वेळेवर. सरोज म्हणते हे बघ अद्वैत मी तुला स्पष्ट सांगते की या मुलीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. या खरेंनी आयुष्यभर आपली फसवणूक केलेली आहे आणि तुझी तर किती फसवणूक केली आहे हे मी तुला सांगायची गरजच नाहीये. आणि तरीही तुला या मुलीवर विश्वास ठेवून तिला डिझाईन्स काढायला देतोय, इतकी महत्वाची डिझाईन्स अद्वैत. आणि ह्याच्या पुढे जर स्वामीनाथनने सांगितलं
की ह्याच मुलीकडनं मला परत परत डिझाईन्स हव्यात, तर आपण काय करणार आहोत? सारखं सारखं हिला सांगणार आहोत का डिझाईन्स काढ म्हणून? आबा मस्त हसतायत गालातल्या गालात. आता अद्वैत म्हणतो, आई मी ठरवलंय की या खरेचीच ज्वेलरी डिझायनर म्हणून आपण करायचंय हिला. आता मात्र सरोज संतापते आणि म्हणते, काय बोलतोयस अद्वैत, कळतंय का तुला? अद्वैत आता अति करतोयस तू. अद्वैत म्हणतो, अगं आई माझं ऐकून तरी घे, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. स्वामीनाथनला ह्या डिझाईन्स आवडल्या आहेत, आतापर्यंत त्यांनी ह्या अप्रूव्ह केल्या आहेत. ज्या डिझाईन्सच्या बेसिसवर आपल्याला हे सगळं प्रोजेक्ट मिळालंय ते खरेने बनवलंय आई. आता आबांना एवढं छान वाटतंय प्रेक्षकांनो, आबा सारखे हसत असतात. आता हा अद्वैत म्हणतो, स्वामीनाथनना हेच हवं असेल तर आपण काय करू शकतो आई? आणि तूच मला म्हणतेस ना की बिझनेसच्या वेळी आपण कुठलाही वाद मध्ये आणायचा नसतो, म्हणून मी बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं तेव्हापासून तू मला हेच शिकवतेस ना की सगळे इमोशन्स बाजूला ठेवायचे आणि प्रॅक्टिकली निर्णय घ्यायचे. आई मी सध्या तरी तेच करतोय, प्लीज मला समजून घे ना. अगं या क्षणी ही डील मी गमावू नाही शकत, मी अफोर्डच नाही करू शकत. अगं खरेला म्हणूनच मी ऑफिशियल डिझायनर म्हणून काम कर असं सांगितलंय आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये. पण आता प्रेक्षकांनो आबांनी अद्वैतला शाबासकी दिली आहे आणि पुढे काय काय घडलंय ना हे दुसऱ्या भागामध्ये बघा. अगदी खराखुरा रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर ऐकायला मिळतोय. पूर्ण व्हिडिओ ह्या पार्टमध्ये करता येत नाही, त्यामुळे 2 भागामध्ये केलाय आजचा महा एपिसोड. प्लीज प्रेक्षकांनो दुसरा भाग थोड्याच वेळात हजर होईल. हा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा नक्की. आणि थोड्याच वेळात दुसरा भाग येतोय.